जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात आखाती गौराई सण आदिवासी संस्कृतीचा निसर्गाशी जिव्हाळ्याचा उत्सव उत्साहात साजरा। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यासह शहरात आदिवासी भागात साजरा होणारा आखाती गौराई सण हा निसर्ग, शेती आणि परंपरेचा अनोखा संगम दर्शवणारा उत्सव आहे। या सणातून आदिवासी समाजाचा पर्यावरणाशी असलेला घट्ट संबंध आणि जीवनपद्धतीचे दर्शन घडते। या सणाची सुरुवात 5 धान्यांच्या पेरणीने होते। भात, नागली, मका, तूर आणि उडीद ही पिके बांबूच्या टोपलीत माती टाकून पेरली जातात। रोज सकाळ संध्याकाळ त्यांना पाणी घालून जपले जाते। टोपली ओसरीत ठेवून झिलाने झाकली जाते, ज्यामुळे अंकुरणास पोषक वातावरण तयार होते। सणाच्या काळात महिला पारंपरिक गौराई गीते गातात। या गीतांमध्ये कणसरी माता, विविध पिके, पाणी, भाऊ बहिणीचे नाते, पशु पक्षी आणि निसर्गातील पंचमहाभूतांची आळवणी केली जाते। तसेच माता पिता आणि पूर्वजांना आगरी टाकून त्यांची पूजा केली जाते। जंगलातील देवतांनाही गौराईच्या माध्यमातून वंदन केले जाते। महिला व मुली केसात गौराईची माळ घालून सजतात। त्यानंतर गौराई घेऊन गावभर नृत्य करत नदी किंवा विहिरीवर जातात। तेथे गौराईचे पाण्यात विसर्जन करून पूजा केली जाते आणि पुन्हा गावात परत येतात। या सणातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जिखण हा पारंपरिक खेळ। गावातील मुलं मजबूत टोपली किंवा पातेल्यात उभे राहून त्यात विविध वनस्पती, काड्या, धान्य ठेवतात। गाणी म्हणत आम्हाला जिखण काय घातला असा प्रश्न विचारला जातो आणि त्या वस्तूंची नावे ओळखली जातात। या खेळातून मुलांना जंगलातील वनस्पती आणि धान्यांची ओळख करून दिली जाते। आखाती गौराई सण हा केवळ धार्मिक विधी नसून निसर्ग संवर्धन, शेतीचे महत्त्व आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा जिवंत वारसा आहे। आखाती गौराई सण उत्सव व त्यामागील आदिवासी बांधवांच्या असलेल्या भावना या मुळातच निसर्गपूजक, धरत्रीपूजक असल्याने वेळोवेळी आपल्या प्रतीकांची, पंचमहाभूतांची आळवणी करणे, त्यांची मनोभावे पूजन करणे, शांती करणे अशा प्रकारचा एक भौतिक सुखवाद दडलेला आहे। उतराण ते आजचा धान विसर्जनाचा सण मनोभावे साजरा करून सामूहिक एकात्मतेतून सांस्कृतिक नृत्य गायनाने नदी किनारी धान अन्नदेवता ठेवले जाते। या सणामागील आख्यायिका अशी की वर्षभरात अनेक सण आपण साजरी करीत असतो, त्या सण उत्सवाच्या मागे एक निखळ श्रद्धा समाविष्ट असावी। पंचमहाभूते की ज्यामुळे पृथ्वीवर सजीवसृष्टी आहे, त्यांचे अस्तित्व अबाधित राहावे, प्रकृती सुरक्षित राहावी, सर्वांचे कल्याण व्हावे, जीव जीवस्य जीवनम अशा प्रकारची आपल्या आदिवासी बांधवांची भावना आहे। परंतु आपल्याकडूनच हेरून निरीक्षण करून धार्मिकतेच्या चौकटीत बसविणाऱ्यांनी सोयीप्रमाणे अर्थ काढून मॉडिफिकेशन करून आपल्यावर शिक्षणातून संस्कार करीत आहेत। 3.5 मुहूर्त वर्षातील शेवटचा सण त्यानंतर लागणार जेठोड, जेठवट पावसाळ्यास प्रारंभ होण्यापूर्वी तत्पूर्वी मनोभावे ह्या सणाला टोपलीत, घराघरात 5 प्रकारचे धान्य, धान मातीत पेरून दररोज नित्यनियमाने पाणी व शिजवलेल्या अन्नाचे निवद दाखवले जाते। घरातील पूजन करणारी महिला या दिवसात खूपच पथ्य पाळत असते। खानपान संदर्भात दररोज नदीवर जाऊन नवनवीन वृक्षांची पान, पत्री, फुलं ह्या महिला घरी घेऊन येतात। येताना पंचमहाभूतांवर आधारित गीते सामूहिकरित्या गातात। कधी कधी नदीवर, रस्त्यावर पारंपरिक खेळ व विनोद करीत दुसऱ्या दिवसाच्या पत्रीचा विचार करतात। शेवटच्या दिवशी धान विसर्जन म्हणजे एक प्रकारचे दुःखच, परंतु वाजत गाजत नाचत आबालवृद्ध सामील होतात। या दिवशी शेतीसाठी, शिकारीसाठी लागणारे सर्व अवजारे, हत्यारे एकत्र करून धान वाढवून पूजन केले जाते, कारण शेतीत अन्नधान्य व शिकार करताना कोणत्याही प्रकारची अडचण नको अशी श्रद्धा असावी। काही महिला मुली धान कानाला, केसांना लावून नाच गाणी करतात। वेगवेगळ्या भागात थोडाफार फरक असू शकतो, परंतु धान पूजन करून आम्ही अन्नदेवतेचे निसर्गाचे पूजक आहोत असा संदेश फक्त आदिवासी संस्कृती विश्वाला देत आहे। सुरगाणा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। ताठून गौराई वनी गेली, ताठून गौराई वनी गेली, ताठून गौराई वनी गेली। गेली नवराचे माली, 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 गेली
कोण कोण आणि होत्या त्या कदोसने बोलवी उघडा केली कुलूप उघडा केली कुलूप सारा सोनयाची कुलपा जोडा नयाची कुलपा जोडा दाठून गौराई वनी गेली